नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की महा टीईटी व टेट एक्झाम एकत्रित कंबाईनरित्या अभ्यास कसा करावा, परीक्षेच्या दृष्टीने आगामी काळामध्ये आपल्याला या दोन्ही परीक्षा क्रॅक कशा करायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अपडेट तर भेटणारच आहे. सोबतच तुम्हाला ज्या काही अभ्यासाच्या क्लुप्त्या आहेत त्या सातत्यपूर्ण मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच असतो. विद्यार्थी मित्रांनो, क्लासचे विद्यार्थी जर आपले व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच आपला क्लास कसा आहे एकदा कमेंटमध्ये सांगा रे. कळू द्या या महाराष्ट्रामध्ये दर्जेदार कसं शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यावर कशा पद्धतीने काम केलं जातं की विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, अगदी तळमळीने शिकवणारा आपलाच क्लास आहे. शिक्षक भरतीला 900 पेक्षा जास्त विद्यार्थी आपण सिलेक्ट केलेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये. सेकंड राऊंडमध्ये अजून साधारण 500 तरी विद्यार्थी लागल्याशिवाय राहणार नाहीत आणि 1,500चा आकडा क्रॉस झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, चला मग पाहू आपण महा टीईटी आणि टेट एक्झाम या परीक्षा आपल्याला क्रॅक करायच्या, बरोबर. महा टीईटी आणि टेट एक्झाम. आता काही लोकांना टेट एक्झाम, महा टीईटी एक्झाम, सीटीटी एक्झाम यातला डिफरन्सच कळत नाही, पण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. लक्षात घ्या. महा टीईटीचे जर बघितलं मित्रांनो, आता पहिला विषय असतो मराठी फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज इंग्लिश निवडली आपण. त्यानंतर इकडे सुद्धा जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये राहतोय, आपल्याला मराठीचे प्रश्न विचारले जातातच, त्यामुळे मायबोली आपली मराठी असतेच इकडे. आणि इकडे इंग्लिश सुद्धा आपल्याला कंपल्सरी असते. लक्षात घ्या मित्रांनो, आता हे दोन्ही विषय आपले पिच्छा सोडणारच नाही. मग या दोन विषयाची जबरदस्त तयारी होणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा विषय येतो बालमानस. मित्रांनो, इकडे सुद्धा कल आवड समायोजन किंवा बालमानस विचारलं जातं, म्हणून इकडे सुद्धा मी बालमानसच लिहीन. आता तुम्हाला इकडे परिसर अभ्यास एक घटक असतो आणि इकडे सुद्धा जर विचारात घेतलं मित्रांनो, परिसर अभ्यासाच्या जागी जीएस जीके ज्याच्यामध्ये अनेक घटक अवलंबून असतात, भूगोल असतं, विज्ञान असतं, संगणक असतं, माहितीचा अधिकार असतो, इतर चालू घडामोडी असतात, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे मित्रांनो जीएस जीके असेल इथे. आता इकडे जर विचारात घेतलं मित्रांनो, इकडे अंकगणित हा विषय, काही लोक जे की सामाजिक शास्त्र असतं त्यांना अंकगणित हा विषय नको नकोसा वाटतो, पण तुम्हाला ते कचाट्यात पकडतं. कधी टेट एक्झाम मध्ये कचाट्यात पकडतं. त्यामुळे आतापासून त्याचा जर सराव केला तर मित्रांनो अंकगणित आणि शेवटी राहतो तो बुद्धिमत्ता हा विषय. याला 80 गुण, याला 30 गुण, याला 30 गुण, याला 30 गुण आणि या दोघांमध्ये 30 गुण. अशी जर विचारात करून बघा मित्रांनो, हे 200 गुणाचे पेपर असतो टेट एक्झामचा. हा किती 200 गुणाचा असतो. हा जर बघितला 30 गुण, हा जर बघितला 30 30 30 आणि हे 30, हा असतो 150 गुणाचा पेपर. आता एक विचारात घ्या, याचा कंबाईन रित्या अभ्यास करता येतोय का? अरे मित्रांनो, मराठी आहे तिकडे सुद्धा मराठी व्याकरणावरच प्रश्न विचारणार आहेत किंवा साहित्य विचारणार नाहीत आपल्याला. म्हणजे व्याकरणचा एकदाच अभ्यास करायचा आहे चांगल्या प्रकारे, व्याकरणच्या कन्सेप्ट समजून घ्यायच्यात चांगल्या प्रकारे. इंग्रजी इकडे आहे, तिकडे सुद्धा इंग्रजी विषय आहे. इकडे बालमानस आहे, इकडे सुद्धा बालमानसशास्त्र आहे टेट एक्झाम मध्ये. परिसर अभ्यास आहे, जीएस जीके आहे तिकडे, त्याच नावात थोडं चेंज झालंय. अंकगणित आहे, इकडे सुद्धा अंकगणित आहे आणि बुद्धिमत्ता सेपरेटली आहे. आता प्रश्न अडतो तो बुद्धिमत्तेचा, सर बुद्धिमत्ता पण शिकवली जाते का? टीईटी एक्झाम मध्ये मित्रांनो घड्याळ विचारतात, नातेसंबंध विचारतात, बैठक व्यवस्था विचारतात, कालनिर्णय विचारतात. 4 ते 5 टॉपिक तुम्हाला या घटकामध्ये असतातच आणि या घटकामध्ये सगळंच रिझनिंग घ्यावं लागतं मित्रांनो. साधारणपणे
वेणाकर्त्यापासून ते पूर्णपणे हे सर्व एकत्रितरित्या एकाच बॅच मध्ये आपल्याकडे भेटतं मित्रांनो. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे 9665484048. क्लासची माहिती हवी असेल तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे. एकाच मेसेज मध्ये तुम्हाला पेपर कोणता द्यायचा आहे, टीईटी टेट, टीईटी टेट कंबाईन किंवा टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, टीईटी पेपर मॅथ सायन्स, टीईटी पेपर सोशल सायन्स, यातला कुठला पेपर आपल्याला देणं गरजेचं आहे त्यानुसार मला एका मेसेज मध्ये तुम्ही कळवू शकता. क्लासची डिटेल मिळेल. क्लासची डिटेल मिळाल्यानंतर बाकीची प्रोसेस आपल्याला पुढे करता येणार आहे. आणि जर काही तुम्हाला जर कॉल करायचा असेल दुपारच्या टायमिंग मध्ये 3 ते 5 या वेळेमध्ये करा. कृपया करून या वेळेमध्येच तुमचे कॉल घेतले जातील. IMP असतील तर महत्वपूर्ण तुम्हाला वाटत असेल की बाबा सरांशी बोलायचंय तर यावेळी कृपया करून कॉल करा. कारण इतर वेळेमध्ये जर तुम्ही कॉल केलात तर मी कुठेतरी बिझी असणार आणि बिझी मध्ये उत्तर तुम्हाला योग्य मिळणार नाही. त्यामुळे कृपया करून या वेळेमध्ये शक्यतो कॉल करण्याचा प्रयत्न करावा. पुढे जाऊन बघितलं मित्रांनो आपले लाईव्ह क्लास आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस विद्यार्थ्यांना नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. सर्व काही ऍपच्या माध्यमातून दिले जाते. ऍपवरच तुम्हाला या सर्व गोष्टी घर बसल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्हाला हे लेक्चर मिळणार आहेत. आता एखादा गोंदियाचा उठतो एखादा म्हणजे एखादा विद्यार्थी सर ऑफलाईन क्लास करायचे म्हणतो. एका जागेवर बसून कमी पैशामध्ये जबरदस्त भेटणार म्हणजे मित्रांनो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. तुमचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑफलाईन शोधायच्या भानगडीत पडू नका. कुठेच आपला क्राऊड एकत्रित आलेला नाही. त्यामुळे ऑफलाईन क्लासेस कुठेच उपलब्ध नाहीत. तुम्हाला मोबाईलवरच क्लासेस करता येणार आहेत आणि त्याचा भरपूर फायदा घ्या. कमी पैशामध्ये जास्त ड्युरेशन असणारं आणि जबरदस्त प्लॅटफॉर्म असणारं मित्रांनो म्हणजे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. सध्या आपल्याकडे 700 ते 750 विद्यार्थी शिकत आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये येऊन क्लास जॉईन करू शकता. रोजचे सेशन असतील. सेशन झाल्यानंतर त्याचं रेकॉर्ड मिळेल. रेकॉर्ड मिळाल्यानंतर त्याच्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. लाईव्ह रेकॉर्ड आणि जे की नोट्स आणि क्वेश्चन पेपर यांचं संगनमत करून आपल्याला आगामी काळामध्ये या परीक्षा क्रॅक करायच्या आहेत. पुढे जर बघितलं मित्रांनो 5 एप्रिलला एक अपडेट येणार आहे. 5 एप्रिलच्या अपडेटमध्ये टीईटी परीक्षा होणार का, टेट एक्झाम घेणार का, बाकीच्या जागा भरणार का, हे कोर्टाने आदेश दिलेले आहेत. सरकारला त्याला उत्तर द्यावंच लागेल. प्रशासनाला त्याला उत्तर द्यावंच लागेल आणि प्रशासन पॉझिटिव्हच उत्तर अपेक्षित असतं. समाजासाठी पॉझिटिव्हच उत्तर येत असतं मित्रांनो. त्यामुळे कुठलीही गाफीलपणा ठेवू नका. कुठलाही विचार जास्त करण्यात वेळ घालवू नका. लवकरात लवकर अभ्यासाला लागा. मला पण अशी टीम पाहिजे जे की माझ्याकडे क्लास आला म्हणजे विद्यार्थी समाधानी होऊन गेलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आम्ही जे शिकवतोय ते तू आत्मसात करून त्याचं एकत्रीकरण करून या परीक्षेला सामोरे जातोय का हे खूप महत्वाचं असतं. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची खरंच गरज आहे किंवा वाटते की बाबा मला अभ्यास करून या परीक्षा क्रॅक करायचंय, मला गव्हर्नमेंट नोकरी मिळवायचंय, त्याच विद्यार्थ्यांनी माझ्या क्लासला या. टाइमपास वाले उगाच क्लासची फीस भरायची पुन्हा अभ्यासच करायचा नाही अशा लोकांनी कृपया करून आलं नाही तरी चालेल. माझी तिजोरी भरण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुम्हाला माझ्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते तुमच्या जीवनाला कामी पडलं पाहिजे. यासाठीच अहोरात्र कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर सर्व्हिस 24 तास आहे. प्रयत्न करणारं एकमेव चॅनल म्हणजे आपलं ग्रो अकॅडमी आहे मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ जर आमचे विद्यार्थी मित्र बघत असतील जे ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांनी नक्कीच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सांगायचंय सरांची शिकवण्याची पद्धत, अकॅडमीचे रूल्स, त्यानंतर सरांनी ज्या नोट्स दिल्या आहेत त्या खरंच इम्पॉर्टंट आहेत का आणि ते विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये रिझल्ट मधून सुद्धा दिसून येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बी अपडेटेड, बी स्मार्ट. एकदम स्मार्ट मध्ये तुम्हाला स्टडी करायचं आणि एकदम स्पेसिफिक मोजकं करून आगामी काळामध्ये या दोन्ही परीक्षा क्रॅक करायचे. ही मेरिटची परीक्षा आहे, ही क्वालिफायची परीक्षा आहे. क्वालिफाईड झालात तर मेरिट मध्ये बसायला तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. त्यामुळे या परीक्षेची तयारी करताना मित्रांनो सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन आपल्याला आगामी काळामध्ये
एक एक पाऊल संधीपर्यंत पोहोचायचंय, संधी मिळवून घ्यायची आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासात राहा, तरच आगामी काळामधील आपले स्वप्न साकार होणार आहेत. टीईटी सारख्या टेट एक्झाम सारख्या परीक्षा एवढ्या पारदर्शक झाल्यात की एवढ्या पारदर्शक होऊन भरती सुद्धा पारदर्शक व्हायला म्हटल्यानंतर मित्रांनो, मागे 22,000 लोकांचा क्राऊड गेला, त्यानंतर जो काही क्राऊड येणार आहे तो अभ्यासात नसणारा असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून स्मार्ट होऊन आगामी काळामध्ये यश मिळवायचं आहे, एवढंच सांगू इच्छितो. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.